राम राम मंडळी. कसे आहात तुम्ही सर्व? आता तुम्ही म्हणत असाल की काय उद्धट सारखं राम राम म्हणतीये. तर मित्रांनो, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि आपली बोलीभाषा आहे, त्यामुळे त्याची तर लाज वाटायला नकोच आपल्याला. आपली संस्कृती सोबत घेऊन लाईफ मध्ये ग्रो करणं ही खरंच खूप भारी गोष्ट आहे आणि याचा आपल्याला सॅटिस्फॅक्शन आयुष्यभर राहतं. तर खूप दिवसानंतर मी गावाकडे आले होते. आता तुम्ही म्हणाल का, तर 12वी वाल्यांची अवस्था वर्षभर काय असते हे 12वी वाल्यांनाच माहीत असतं. त्यामुळे कुठे जायचं म्हटलं तर नो चान्स. मी 3 दिवसापूर्वी आले होते गावाकडे आणि तेव्हापासून शेतात जायचं होतं, पण काही वेळच मिळत नव्हता. आणि तसंही मला घरचे जास्त काही शेतात घेऊन जात नाहीत. उद्या वापस जायचं असल्यामुळे म्हटलं आज काहीही झालं तरी जायचंच आहे. आणि भर उन्हात आम्ही निघालो शेतात. तर हे आमचं शेत. इथं ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा सगळं काही केलेलं होतं. ज्वारी आणि गहू काढले जातात तसं. आणि शेतात आल्यावर खूप मस्त वाटतं यार. पण काही असो, खूप एक फ्री फिलिंग म्हणतात ना, ती आपल्या शेतात येते. आणि ते एक ट्रेंड आठवत असेल तुम्हाला, ते होतं एक, काय ती डोंगर, काय ती झाडे, तसंच एक आहे, काय ती हवा, काय ती हिरवळ, काय तो एकांत. वा 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 वा. आठवला का हा ट्रेंड तुम्हाला? काही वेळ घालवल्यानंतर आता परत घरी जायला निघाले. खूप जास्त ऊन झालं होतं, पण चला आता काय करावं, ब्लॉग काढायचाच आहे म्हणल्यावर थोडी मेहनत तर घ्यावीच लागणार ना. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कळवा.